Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. आवाज येत Good असेल evening, ma'am. ना? Good evening. Good evening, Good evening, madam. All of you. Reshaka, Marta. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening. Good evening. सर्वांना गुड इव्हिनिंग. Good evening, ma'am. Good evening, madam. मला सांगा, कालचा गणिताचा पेपर सोडवला सर्वांनी? Hello. ओके. Ma'am. पाठवली मी तुम्हाला. बरं. आजचा जो पेपर आहे तो आज सोडूयात आपण, तो कम्प्लीट करूयात आज. आणि हो, त्यानंतर ma'am. मराठीचे टॉपिक घेऊयात. मॅम स्क्रीन दिसत नाही. कोणालाच नाही दिसत आहे का? बरं, मी येतच. मॅम आता दिसेल सर्वांना. काय मॅम दिसत नाही. आता मॅम दिसत नाही. दिस मॅम लिंक दिसत नाही. अरे, ज्यांना नाही दिसत त्यांना 1 मिनिट वेट करा. 1 मिनिटानंतर दिसते. 1 मिनिटामध्ये दिसेल. 1च मिनिट वेट करा. मॅम लिंक दिसत नाही. ओके, इंग्लिशचा टॉपिक घ्या. इंग्लिशचे टॉपिक घेऊयात. ओके, चालेल. मॅम गणिताचं. मराठी घेऊयात 2 टॉपिक आणि त्यानंतर इंग्लिश. पुन्हा मग गणित सुरू करूयात. टीचर ओके. बरं. एवढं हर्षितला जॉईन करून घेऊ द्या. हर्षितचं नाव दिसतंय पण जॉईन नाही येतो आणखी. बरं, काय करायचं? कठीण गेलेले प्रश्न घ्यायचे की सर्वच घ्यायचे? मॅम कठीण गेलेले. मॅम सर्व घ्या. कठीण गेलेले. कठीण गेलेले. मॅम कठीण गेलेले घ्या. मॅडम सर्व घ्या, सर्व घ्या, सर्व घ्या. मॅम बरं, कठीण कठीण गेलेले वाटला घ्या. का पेपर? पेपर कठीण वाटला का? मॅम कठीण गेलेले घ्या. मॅम सोपा सर्व घ्या. मॅम तरी पण दिसत नाही. अरे, सर्वच जर आपण सोपे आणि सर्वच जर प्रश्न घेत गेलो तर मग स्पष्टीकरण कशी होणार? एका प्रश्नपत्रिकेच्या स्पष्टीकरणाला 2-2 मॅम दिवस कठीण जायचे. गेलेले घ्या. हो, कठीण गेलेले घेऊया. तुमचे काय असतील जेवढे असतील तेवढे पाठवा मला. कठीण गेलेले जेवढे असतील तेवढे पाठवा. आणि जर सर्वांचंच मत असेल की खूपच कठीण होता पेपर, मॅडम सर्वच घ्या, तर घेऊयात मग सर्वच. चला, चॅट बॉक्स मध्ये मी पाहते कोणकोणते प्रश्न कठीण गेले आणि कठीण गेले की सोपे गेलेत हे प्रश्न कधी समजतात? जेव्हा आपण प्रश्नपत्रिका सोडवतो तेव्हा. मला खरं सांगा प्रामाणिकपणे, किती जणांनी हा पेपर सोडवला? हे प्रश्न हँड रेज करा. तुमच्यापैकी किती जणांनी हा पेपर व्यवस्थित सोडवलेला आहे? हँड रेज करा. हा, बोला. सोडवला गेलेला आहे पण पाठवायचं बाकी. ओके, पाठवायचं बाकी आहे. पण सोडवलं आहे. पाठवला नाही तरी चालेल, पण नक्की प्रामाणिकपणे किती जणांनी सोडवलाय? आता एवढ्या मुलांपैकी फक्त 5 मुलांनी पेपर सोडवलेला आहे. मग आता तुम्ही पेपर सोडवत नाही म्हटल्यावर तुम्ही तुमचं नुकसान करून घेता. हा, बोला. मॅम ती पीडीएफ आहे ना, पीडीएफ मध्ये मी सोडवतो पण ती पीडीएफच सेव्ह होत नाही. कसं काय? मी पीडीएफ मध्ये सोडवतो नाही. सर्वांनी सोडवलेला नाही पेपर. जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाही सर्वच प्रश्न तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. मॅम मला पीडीएफ पीडीएफ सोडवता येत नाही. पीडीएफ कशी सोडवायची? मॅम मी सोडवलंय. ओके, बरं. यानंतर सर्वजण प्रश्नपत्रिका सोडवणार तुम्ही? नक्की मी सोडवणार? सोडवणार आहे आज. मॅम बरं, काय करूयात? आज आपण सर्व प्रश्न घेऊयात. आज फक्त 6 जणांनी पेपर सोडवलेला आहे. तर आपण मला फक्त 24वा प्रश्न आणि समजला नाही. यानंतर ऐका, पुन्हा यानंतरची मात्र पनिशमेंट तुमच्यासाठी असेल की पेपर मधला तुम्ही एकही प्रश्न जरी सोडवलेला नसला तरी मी ज्या विद्यार्थ्यांना फक्त कठीण गेलेली प्रश्न आहेत तेवढेच घेणार आहे. आजचा पेपर घेऊयात, आपण सर्वच प्रश्न घेऊयात. आज खूप कमी मुलांनी पेपर सोडवलेला आहे.
यानंतर तुम्ही सोडवा नका सोडवू त्याच्याशी मला देणं घेणं नाही. मी तुम्हाला अभ्यास दिलाय, पेपर पाठवला म्हणजे तो सोडवायचा आहे. जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत काय कठीण आहे, कोणता प्रश्न कसा आला होता हे तुम्हाला समजणार नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला पेपर सोडवणं गरजेचं आहे. बरं चला असू द्या. एवढ्या वेळेस तुम्हाला सर्वांना माफ, ज्यांनी पेपर नाही सोडवला त्यांना. पुढच्या वेळी मात्र सर्वांनी पेपर सोडवायचा. चला पहिला प्रश्न पाहूयात आपण. पहा प्रश्न क्रमांक 1. सर्वात लहान 7 अंकी संख्येच्या मागील क्रमिक संख्या कोणती? क्रमिक म्हणजेच लगतची, शेजारची, लगतची, याला क्रमिक म्हणतात. 1च्या क्रमिक पुढील ही 2 आहे. जर 3च्या क्रमिक मागील असं म्हटलं तर ती 2 आहे. मागील आणि पुढील एवढंच आपण मागच्या ह्याच्यामध्ये पण पाहिलं. ओके, ऑप्शन नंबर 4 म्हणणं आहे. जवळजवळ सर्वांचंच येते ऑप्शन नंबर 4, जे की अगदी बरोबर आहे. मला दुसरा मला सांगा मग तुम्ही आता, ती सर्वात लहान 7 अंकी संख्या कोणती होती? कशामधून वजा करावं लागलं असतं आपल्याला? 7. आणि लहान अंक, सर्वात लहान एक अंक हा 1 आहे. एक अंकी अंक 1 आहे. तर 2 अंकी संख्या म्हटलं, हो 2 अंकी संख्या म्हटलं लहान तर ती 10 झाली. 3 अंकी म्हटलं की 100, 4 अंकी म्हटलं की आणखी एक शून्य वाढवा, 5 अंकी म्हटलं आणखी एक शून्य, 6 अंकी आणि आता ही झाली 7 अंकी. 3 आणि 3 6 आणि 1 7, हे 7 अंक झाले. म्हणजे किती झाले लाखांमधून जर 1 वजा केले तर निश्चितपणे उरतात 9,99,999. ते आपण ओरली सुद्धा सांगू शकतो. पुढचा प्रश्न पहा. 17 मला कोटी. काय झालं? नाही समजलं. वजाबाकी करून पाहिजे. वजाबाकी येत नाही का अशी? दाखवू तुम्हाला वजाबाकी कशी करतात. सबट्रॅक्शन येते ना सर्वांना या प्रकारची. 0-0 असेल तर सबट्रॅक्शन थोडीशी वेगळी राहते. हे माहितीये सर्वांना? बरं पहा, ज्यांना सबट्रॅक्शन नाही माहिती या प्रकारची कशी करायची असते त्यांनी एकदा लक्ष द्या. हा बोल. हा ओके, सोडवला होता. मग हँड का नाही केला? ओके बरं पहा, आता 10 लाख आहे. 10 लाखामधून 1 वजा कसा करायचा? हा बोल. कोणी बिना कसे पण इमोजी पाठवतोय. काय पाठवतोय? कोणते पण इमोजी पाठवताय डायरेक्ट. तुझं म्हणणंच नेमकं नाही कळालं व्यवस्थित काय ते. म्हटलं कोणी पण आहे ना, कोणते पण इमोजी पाठवतायत त्याचे म्हणणं. हा चॅट बॉक्स मध्ये हा असे इमोजी नका पाठवत जाऊ. इमोजी जर आले ना तर तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. आणि प्रायव्हेट तर एकमेकांना अजिबात नाही पाठवायचं. एव्हरीवन वरतीच ऑप्शन निवडायचं आणि तोच ठेवायचा. प्रायव्हेट नका पाठवू कोणी कोणाला काहीच. एकमेकांशी चॅट पण नाही करायचं. अशी वजाबाकी असेल तर काय करणार पहा. आता सर्वांकडे 0 आहे, सर्वांकडे 0 जर असेल तर लास्ट वाला नंबर असतो तो असतो 10 आणि त्या अगोदरचे सर्वजण 9. नंबर येईपर्यंत तो काय असतो 9 असतो. हा पण 9, हा पण 9, हा पण 9, हा पण 9 आणि हा पण 9. लास्ट वाला होतो 0. म्हणजे 10 - 1 हा 9 होतो. त्यानंतर 9 पुन्हा 9 पुन्हा 9 पुन्हा 9. 9,99,999 या प्रकारे उत्तर मिळतं. आलं लक्षात तुम्हाला? शेवटी जर सर्व शून्य असतील तर त्यांची वजाबाकी कशी करायची? लास्ट वाला नंबरला फक्त 10 करून टाकायचं आणि त्या अगोदर सर्व 9 होऊन जातात. 9 होऊन जातो. बरं दुसरा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. माईक बंद ठेवा. 17 दशकोटी 1717 ही संख्या अंकात कशी लिहितात?
मला येऊ द्या सर्वांचं उत्तर. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 आणि 2 असे 2-2 आन्सर्स आले. ओके, काही जणांचं 1 आहे, काही जणांचं 2 आहे. ज्यांचं ऑप्शन नंबर 2 आहे त्यांचं राईट आहे. पाहता इथे काय म्हटलंय, इथे फक्त 17 कोटी आहेत, हे 17 दशकोटी नाहीयेत. हे 17 कोटी 1717 आहेत, पण इथे दश हा शब्द आलाय. 17 दशकोटी, 17 दश म्हणजे एक शून्य वाढलेला असतो. हा झाला 17 दश. 17 दशकोटी म्हणजे 170 कोटी असं घ्यावं लागतं. मग 170 कोटी कोटी आहे तिथे 170 कोटी. 170 कोटी 1717 असे घ्यायचे. दश म्हणजे त्याला आणखी एक शून्य वाढवून घ्यायचा. हे इथं फक्त 17 कोटी 1717 आहेत. पर्याय क्रमांक 2. हे लक्षात ठेवा. 17 दश कोटी म्हणजेच काय झाला, 17 दश कोटी म्हणजेच 170 कोटी होतात ते. 170 कोटी आहेत यात इथे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. या संख्येचे योग्य वाचन केलेला पर्याय निवडा. पहा काय म्हणावं लागेल दिलेल्या संख्येला. ओके, ऑप्शन नंबर 3 सर्वांचंच आन्सर येते. व्हेरी गुड, राईट आहे. गट करायचे, शेवटून 3 अंकांचा एक गट आणि त्यानंतर प्रत्येकी 2-2 अंकांचा एक गट असा उजवीकडून डावीकडे करायचा आहे. मग आता इथे गटांना नाव असतं. पहिल्या गटाचं नाव आहे शतकाचा गट, दुसरा गट म्हणजे हजाराचा गट, तिसरा गट हा लक्षच असतो, तर त्यानंतरचा गट हा कोटीचा असतो, कोटी नंतर अब्जाचा गट येतो. म्हणजेच 15 कोटी लक्ष मध्ये कोणीही नाहीये, म्हणून त्याला लक्ष असा शब्दच येणार नाही. 15 कोटी 15,000 15 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. 9.25 लक्ष 1250 9.25 लक्ष अधिक 1250 अधिक 1,200 बरोबर किती? हे सर्वांची जर बेरीज केली तर ती किती होईल? ओके, ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. ज्यांनी प्रश्नपत्रिका यापूर्वी सोडवलेली आहे त्यांना फास्ट उत्तर देता येतात. 9.25 लक्ष, पावणे जिथे शब्द येतो तिथे 75, 750, 7,500 अशा संख्येचा संबंध येतोच. पावणे म्हणजे 75शी संबंध असणार. सव्वा म्हटलं की 25शी संबंध, 25 असेल, 250 असेल, 2,500 असेल, 25,000 असेल. मग हा सव्वा भाग वाढत 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 गेलेला. आणि दीड म्हटले की 50चा संबंध आला. 50 असेल, 500 असेल, 5,000 असेल, 50,000 यांचा संबंध हा 150. मग आता इथे 9.25 लक्ष लिहायचे. 9 लाख होता होता थोडेसे पावभाग कमी पडलेला होता. 1 लाखाचा पावभाग कमी पडलेला होता. म्हणजे ते झाले 8,75,000. हे झाले 9.25 लक्ष म्हणजेच 9.25 लाख. त्यानंतर 1250, 1250 म्हणजेच 1250 किंवा यालाच आपण 1,250 म्हणतो. त्यानंतर आहे 1,200, 1,200 म्हणजे 125, 1,200, 250, पाऊणशे, 350, 450, 2,500, 250 या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्या तुम्हाला कशाही प्रकारे लिहिता आल्या पाहिजे, सांगता आल्या पाहिजे. 2.5 म्हणजे तसं 50चा संबंध आहे. 1,2 म्हटलं की तर 25 असला पाहिजे. पावणे म्हटलं की 75 पाहिजे, हे एक समजायला हवं. बरं, आता या सर्वांची बेरीज करायची होती. सर्वांची बेरीज करून घेऊयात. हा 5 आहे असा, 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 5 आणि 1 6, हा 7 आणि हा 8 असं उत्तर मिळते पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हेरी गुड. सर्वांचं जवळजवळ आता उत्तर 1 होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक
5. 9,90,999 या संख्येनंतरची क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? प्रश्नाचं उत्तर येऊ द्या, त्यानंतर मी लगेच एक्सप्लेन करते. ज्यांनी प्रश्न सोडवले त्यांनी डायरेक्ट उत्तर टाईप करायचे. व्हेरी गुड ईश्वरी, कोमल, हर्षित, मनस्वी, मुग्धा, साईराज. ओके, आन्सर मिळते ऑप्शन नंबर 4 आहे, जो सर्वांचंच आहे. अगोदर सांगितलेली संख्या आपण लिहून घेऊयात. 9 लक्ष, 9 लक्ष म्हणजे 9 लाख, 9,90,90,000 घेतले, 90,000. त्यानंतर 999, 999. आता या नंतरची म्हणजे प्लस 1 करायचं आणि अगोदरची जेव्हा विचारलं जातं तेव्हा -1 करायचं. आता क्रमिक आणि नंतरची आहे, पुढची आहे म्हणून +1 केलाय. मागची किंवा अगोदरची असा जर शब्द असता तिथे -1 केलं असतं. 9 आणि 1 10 होतो. 9 आणि 1 10. पुन्हा हातचा आलेला 1, 9 आणि 1 10. पुन्हा हातचा 9 आणि 1 10. इथे एकाशी 1 आहे असा राहतो. इथे 9 आहे असा. 9,91,000. अरे 1 मिनिट इकडून. पर्याय क्रमांक 4 हवा. सर्वांचं उत्तर आलं होतं. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. एका संख्येत 25 दशहजार, 7,000, 9 शतक, 5 दशक व 5 एकक आहेत, तर ती संख्या कोणती? याचा पर्याय क्रमांक 2 म्हणणं आहे. आपण पाहूयात पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे का? आता 25 दशहजार म्हटलाय. 25 फक्त हजार नाही तर 25,000 लिहून दशचा एक शून्य आणखी वाढवायचा आहे. आता 25,000 मी लिहून घेतले होते. आता इथं दश शब्द आहे. दश शब्द असेल जिथं दश असतो. दशक म्हटलं की एक शून्य आणखी वाढवायचा. एक शून्य वाढवला म्हणजे आता ही संख्या झाली 2,50,000. त्यानंतर 7,000. त्यानंतर 9 शतक. 9 शतक म्हणजे 900. 5 दशक. 5 वरती एक शून्य. दशक म्हणजे एक शून्य वाढवायचं आहे. 5 एकक. एकक म्हणजे आहे ती संख्या. समजा तुम्हाला सांगितलं की 670 एकक, तर ते सुद्धा 670 एककच आहेत. एकक म्हणजे आहे तो नंबर. 0 आणि 5 हा 5च राहणार आहे. पुन्हा हा 5, हा 9, हा 7, हा 5 आणि हा 2. असा पर्याय कुठे मिळाला? पर्याय क्रमांक 2 मध्ये. 2,57,955. पर्याय क्रमांक 2. भरपूर जणांचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. मी आता आन्सर की पाठवली. बहुतेक त्यामधली तर कोणी कॉपी करत नाही ना? उत्तरं तुमची बरोबर येत आहेत. पुढचा प्रश्न पहा. पर्यायातील चुकीची जोडी कोणती तो पर्याय निवडा. चुकीची जोडी शोधायची आहे. 10,000 म्हणजेच 1 लक्ष. 10 लक्ष म्हणजेच 1 दशलक्ष. 10 शतक म्हणजेच 10,000. तर 10 कोटी म्हणजेच 1 दशकोटी. त्यामध्ये चुकीचं काय झालं? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3.
आता इथे काय सांगितले 10 शतक. 10 शतक म्हणजे 10 वरती 2 शून्य वाढवायचे. जिथे शतक हा शब्द लागतो तिथे 2 शून्य वाढवून घ्यायचे डायरेक्ट. 10 शतक म्हणजेच हा झाला 1000. मग 1000 आणि इथे 10,000 सांगितलं होतं असा पर्याय तर हा चुकीचा झाला. 10 शतक म्हणजेच 1000 होतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. या संख्येचे योग्य वाचन कोणते? काय म्हणावं लागेल या संख्येला? ओके 8चं 2. रुद्रराजचं उत्तर आलं. बहुतेक मागचं होतं. वृंदाचं आलं. मुग्धा, स्वराज, तेजस्विनी, शिवेंद्रराजे, राजनंदिनी. एक जणाच्या मोबाईलचं नाव आहे पुढे दिसत नाही ते नाव. हा मनस्वी, श्वेता, साईराज, पृथ्वीराज, ईश्वरी, श्रेया, छान. सर्वांचं आन्सर येते. रुद्रराज पण आलं. कुणाल आलं? सर्वांचं आन्सर आलं. ओके 8चं 2 म्हणणं आहे. 5 दशलक्ष. आपण हा चेक करूयात. हा 5 दशलक्ष आहे का? आता आपण आपल्या पद्धतीनुसार गट करून घेऊयात. एकावरचे फक्त शून्य मोजून घ्यायचे. किती आहे? 2, 4 आणि 6. म्हणजे 5वरती 6 शून्य आहेत. मी इथे लिहून घेते. 5च्या पुढे 6 शून्य. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता यांचे गट करतो आपण या प्रकारे. बरोबर? 1, 2, 3, 4, 5, 6. शून्य आहेत कसं आपले? 1, 2, 3, 4, 5, 6. आता इथे आपण याला 50 लक्ष किंवा 50 लाख असं म्हणतो. पण 50 लाख आपला पर्यायामध्ये नाहीये. हा शतकाचा गट, हजाराचा गट, हा लक्ष किंवा लाखाचा गट आहे. म्हणजे हा आपला 50 लक्ष आहे. पण इथे पर्यायामध्ये तो दिलाच नाही. मग आपण याला 5च्या पुढे एक शून्य वाढलेला आहे. म्हणजे त्याला आपण 5 दशलक्ष असं म्हणू शकतो. 5 दशलक्ष म्हणजेच 50 लाख किंवा 50 लक्ष. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. कोणत्याही क्रमशः 1 ते 9 पैकी एका अंकासमोर 8 शून्य ठेवल्यास मिळणारी संख्या पर्यायातील कोणती? चला येऊ द्या सर्वांचं उत्तर. कुठलाही नंबर घ्या तुम्ही. 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या. 1 आणि 4 अशी 2 उत्तरं मिळत आहेत. चला आपण उत्तर चेक करूयात. कोणतं योग्य असेल? ओके भरपूर जणांचा पर्याय 4 येते. आपण चेक करूया 4 बरोबर आहे की 1 नेमकं बरोबर आहे. कुठलाही गट घेऊयात आपण. 1 घेतला, 2 घेतला. समजा आता 1 ते 9 पैकी क्रमशः सांगितले आपण 2 ने घेऊ. 2च्या पुढे आपण 8 शून्य ठेवू. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा हे 8 शून्य आपले ठेवून झाले. बरं 8 शून्य ठेवून झाले. आता गट करायचा. शतकाचा गट, हजाराचा गट, लक्षचा गट आणि त्यानंतर असतं कोटीचा गट. बरं आता हे 20 कोटी आहेत. मग या 20 कोटीलाच आपण दशकोटी जर घेतला तर तो म्हणजे कोटीच्या घरामध्ये जाणार हे आहे. आपल्याला कोटी म्हणजे दशकोटी. मग 2 दशकोटी याला आपण म्हणू शकतो. 3 असलं तर 3 दशकोटी. म्हणजे दशकोटीपर्यंत हे वाचन जातं. जर इथे एकच अंक असता की एकावरती 8 शून्य न ठेवता आपण जर 7 शून्य राहिले असते. समजा हा सुरुवातीचा 1 शून्य कमी झाला असता. इथे या प्रकारे आपण लिहिलं असतं. हा दशकोटीचा गट होतो. हा दशकोटीचा गट आहे. तर समजा आता इथे आपण हा 2 लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे 8 शून्य न ठेवता 7 शून्य ठेवले असते पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हे 7 शून्य ठेवले असते. तर हा जो गट आहे तर तो कोटीच्या गटामध्ये जातो. कोटी आणि दशकोटी या प्रकारे चेक करू शकता. नाहीतर शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि मग दशकोटी म्हणजे दशकोटीपर्यंतच्या या संख्या आहेत. आणि खालच्या गटामध्ये कोटीपर्यंत. पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक
10. बरं, यापूर्वी मला सांगा, सर्वांना प्रश्न समजतात ना, का घाई होतीये? नाही. नाही. सर्वांना? समजतात. संख्या अंकात कशी लिहा? समजतात. ओके ओके ओके. समजतात ना, काही अडचण नाही. एवढे प्रश्न होऊ द्या. पुन्हा जर डाऊट असेल तर त्यांच्यासाठी हँड रेस केला असेल तर तिथे तो म्यूट अनम्यूट केला जाईल. बोला. कुणालचं काय म्हणणं होतं? कुणाल आणि मुग्धा, माईक ऑन आहे तुमच्या दोघांचे. मॅम मी पण सोडवलीये प्रश्नपत्रिका. ओके. कुणालचं काय म्हणणं होतं? कुणाल, मॅम तो मगाचा राहिला होता लो करायचा. काय राहिलं होतं? बर, प्रश्न राहिला नाही ना आपला काही एखादा? 10वा प्रश्न पाहता. 25 लक्ष ही संख्या अंकात कशी लिहितात? काही जणांचं उत्तर मिळालं. ओके, 10चं 2 म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. 10चं 2 हे बरोबर आहे. 25,25,000 जेव्हा सव्वा हा शब्द येतो तेव्हा 25 नंबर येणारच आहे. पुढचा प्रश्न, 12,12,000 सॉरी, हजार नाहीये पुढे, 12,12,000 या संख्येनंतरची क्रमिक संख्या पर्यायातून निवडा. 12,00,12,000. ते 11चं 3 म्हणणं आहे. ओके, आता इथे काय सांगितलंय? 12 दशलक्ष. मग आता 12 दशक म्हणजे 120 झाला असता. इथे लक्ष मध्ये पण तसाच ठेवायचा आहे. 12 दशलक्ष मध्ये 12च्या पुढे एक शून्य वाढवायचे. तिथं दश आला की एक शून्य वाढवायचा, 100% वाढवायचं. म्हणजे आता आपण जर हा 120 लक्ष जर काढून घेतले असते, पहा, 1,20,000, 1,20,000 नाही, कोटीमध्ये दशलक्ष 12, 12 दशलक्ष 12 लक्ष दशलक्ष मध्ये केला हा, आणि यामध्ये 12 मिळवायचे झाले. कुठे आला तो? असा पर्याय कुठे दिसला तुम्हाला? 12 दशलक्ष अगोदर आपण सेपरेट काढून घेतलं आणि मग 12 मिळवून पाहिलं, आणखी सोपं करून घेतलं. यानुसार सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हे फक्त वाचन करायचंय, मिळवायचं काही नव्हतं, पण आपण या पद्धतीने जाऊ शकतो. जर नाहीच कोणाला लक्षात आलं तर 12 दशलक्ष अगोदर काढून घ्यायचे. लक्ष म्हटलं की 5 शून्य, दशलक्ष म्हटलं की त्या अंकावरती 6 शून्य येणार, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 1 कोटी याच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती संख्या आहे? एका कोटीलाच आपण आणखी काय म्हणू शकतो? पर्याय 2 आणि 1 अशी 2 पर्याय मिळतात. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 हे राईट आहे. हा 1 कोटी कसा लिहायचा? अगोदर कोटीचा गट असतो, सुरुवातीलाच येतो तो. या कोटीमध्ये नंतर लक्ष, हजार आणि मग शतकाचा गट, हा झाला कोटी. म्हणजे शतक, हजार, लक्ष, त्यानंतर कोटी, कोटी नंतर येतो तो अब्जाचा गट. म्हणजेच याला आपण 10 दशलक्ष असं म्हणू शकतो. 10 दशलक्ष. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पृथ्वीराजचं काय म्हणणं आहे? पृथ्वीराज बोला, माईक ऑन करा. मॅडम 11व्या प्रश्नात त्यांनी क्रमाने सांगितले, क्रमिक. क्रमिक संख्या, बर बर, नंतरची क्रमिक आहे ना 12 लक्ष. हो. ओके,
आपण पुन्हा घेऊ. हा एवढा घेऊ. राहिलाय का आपला प्रश्न, चुकलाय का तो एकदा चेक करूयात. एक कोटीमध्ये एकूण किती शून्य द्यावे लागतात? पर्याय क्रमांक 4. 13चं 4 सर्वांचंच म्हणणं आहे. पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. कोटी म्हणजे 8 अंकी संख्या. एकला जर सोडलं तर राहिलेले सर्व शून्य आहेत. शून्य झाले मग 7. 7 शून्य. एकावरती 7 शून्य काढून घ्या. 2, 3, 4, 5, 6, 7. यानुसार ठरवा गट पुन्हा. शतक, हजार, लक्ष आणि कोटी. 5, 7 शून्य येतात. 11वा पाहूयात आपण. काय राहिलंय का आपल्या तो प्रश्नामध्ये? 12 दशलक्ष 12. बरं, 12 दशलक्ष यानंतरची क्रमिक संख्या निवडा. 12 नंतर तर मग 13 पाहिजे ना. दशलक्ष 12. क्रमिक संख्या 13 नाहीये पुढे पर्यायामध्ये तर तशी काही. आन्सर केलं एकदा चेक करा बरं, उत्तर आपलं चुकलंय का काय. आपलं किती 3 आलं होतं ना. आन्सर केलं एकदा चेक करा. बरोबर आहे. मॅम बरोबर आहे. नंतरची आणि क्रमिक बरोबर. एक मिळवलं तर 12चे 13 असायला हवे. मॅडम चुकीचे पर्याय आहे तिथं. टीचर बरोबर आहे. हो. बरोबर आहे. या संख्येनंतरची संख्या पर्याय तुम्ही दिला. आम्ही नंतरचं म्हटलं की +1 करावाच लागतो. पण इथे +1 नाहीये कुठे केलं, डायरेक्ट तो नंबरच आहे. +1. बरोबर आहे. ओके. बरोबर आहे. हे बरोबर आहे, पण तिथं +1 असायला हवा होता. पृथ्वीराजचं म्हणणं बरोबर होतं. बरं चला. हो. आपण 14वा प्रश्न पाहूया. समजलं नाही. कोणता नाही समजला? बरोबर नाही समजला. कोणत्या क्रमांकाचा? 14वा पहा. एवढ्या प्रश्नानंतर मला पुन्हा सांगा काही नाही समजलं ते. या संख्येचे योग्य कोणते? काय म्हणायचे या संख्येत? ओके. वृंदा, मनस्वी, स्वराज, मुग्धा. वृंदा एकदाच उत्तर द्यायचं. मुग्धा एकदाच उत्तर द्यायचं. बाकीच्यांची नावं दिसत नाहीत. हर्षित, शिवेंद्रराजे, देवराज, साईराज, ईश्वरी, रुद्रराज. योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक जवळजवळ सर्वांचंच 3 येत होतं. आपण रीड करून पाहूयात यानुसार आहे का. 25,05,05,505. अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 11. 1000 हा किती शतकांचा असतो? किती शतक म्हणजे 1000 असतो? ओके. 15चं 3 म्हणणं आहे. टीचर नावाने वाचत सर्वांचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. 5 दशक म्हटलं की 1 शून्य वाढवायचा. 1 दशक म्हटलं असतं तर तो 10 झाला असता. 1 शतक म्हटलं की तो 100 झाला असता. मग इथे 1000 आणखी कोणासाठी येऊ शकतो? 1 शतक म्हणजे इथे 100 झाला. 100 शतक. 100 शतक म्हणजे शतक म्हटलं की 2 शून्य वाढवून घ्यायचे. हा 10,000 झाला. म्हणून हा पर्याय चुकला. तर 10 शतक म्हटलं तर 10च्या पुढे जर 2 शून्य वाढवले तर याची किंमत बरोबर येते.
1000 एवढी येते. म्हणजेच ही कशाची आली? 10 शतकची. 10 शतक बरोबरच 1000 होतात. तर 1000 शतक म्हटल्यानंतर आणखी 2 शून्य वाढली असते आणि तो 1,00,000 झाला असता. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. 15 सहस्त्र, सहस्त्र म्हणजेच 1000. 15 सहस्त्र पावणे 1700 गुणिले 1 एकक वजा पाऊणशे. तर हे व्यवस्थित सोडवून घ्यावं लागेल. चला उत्तर मिळते 16चं 2 म्हणणं आहे. मुग्धाचं उत्तर आलं, स्नेहलचं आलं. तर बंद कर. हा. पर्याय क्रमांक 2 येते सर्वांचंच. आपण चेक करूयात. आता 15 सहस्त्र लिहायचं, लिहून घेऊयात आपण 15 सहस्त्र. 15 सहस्त्र म्हणजेच 15,000. हे झाले 15 सहस्त्र. आता पावणे 1700. पावणे 1700 म्हणजे किती? 1675. 1700 पावणे 1700. पावणे 1700. 1700 होण्यासाठी एक भाग कमी पडलेला हा झाला पावणे 1700. त्यानंतर 1 एकक आहे. हा 1 एकक झाला. इकडे आपण गुणाकार, हे फक्त संख्या लिहून घेतल्यात मी. इकडे गुणाकार बेरीज वजाबाकीनुसार मांडून घेऊया त्यानंतर. त्यानंतर पाऊणशे. पाऊणशे म्हणजे 75. बरं, हे सर्व दिलेले नंबर होते. आता कोणामध्ये काय आहे? 15,000 गुणिले 1675 गुणिले नाहीये, सॉरी, सुरुवातीला प्लस येतो. सुरुवातीला प्लस आहे, त्यानंतर गुणाकार आहे 1, नंतर वजा आहे 75. तर 1675 आणि 15,000 यांची बेरीज करून घ्या. आता ही जर बेरीज केली असती तर किती झाली असती पहा. ही बेरीज झाली असती पहा 15,000 अधिक 1675 म्हणजे झाले असते 16,675. 16,675 गुणिले 1 वजा 75. ज्याच्या सोबत 1चा गुणाकार होतो तो आहे तोच नंबर राहत असतो. 16,675 आहे असेच, वजा फक्त 75 करायचे होते. वजा 75 म्हणजे इथे 0 0 होऊन जाणार. 16,600 एवढे राहणार, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहेत. बघूयात पुढचा प्रश्न. शेवटचा 1 मिनिट राहिलाय, मध्येच लिंक थांबू शकते. राहिलेले प्रश्न उद्या पाहिले तर चालतील का? मॅम, रिजाईन करायचं आहे का? नाही, नाही करायची.